यूपीएससी ईपीएफओ याच्या जागा 29 जुलैला सुटणार आहेत. त्याची एक शॉर्ट नोटीस जे यूपीएससीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. खूप चांगली पोस्ट आहेत. एकूण 2 पदांच्यासाठी आहेत. पहिली जी आहे ते एन्फोर्समेंट ऑफिसर, की त्याला अकाउंट ऑफिसर म्हटलं जातं. त्याच्या 156 जागा आहेत आणि त्याचबरोबर जो एन्फोर्समेंट कमिशनर, जो असिस्टंट कमिशनर जे आहेत ना, त्याच्या टोटल 74 जागा आहेत. या एकत्रित केल्या तर 230 जागांची ही ॲडव्हर्टाइज आहे. 2023 नंतर आता ही ॲडव्हर्टाइज येत आहे. आता या एक्झामचं एक पॉझिटिव्ह गोष्ट काय माहिती आहे, की फक्त एकच परीक्षा राहते आणि त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही इंटरव्ह्यूला जाता. म्हणजे सिंगल परीक्षा आणि त्याच्यानंतर डायरेक्टली इंटरव्ह्यू राहतो. आता याच्यामध्ये जो बेसिक म्हणजे एक्झाम पॅटर्न जो आहे ना, एक्झाम पॅटर्न एकदम बेसिक आहे. जसं आपण हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, अकाउंट विषय असेल, कारण अकाउंटिंग संदर्भातला आहे, त्यामध्ये याचा संदर्भ येत आहे. जे आपण यूपीएससीसाठी प्रिपेअर करतो ना, त्याचाच कंटेंट या ठिकाणी येत असतो बघा. सगळ्यात चांगली गोष्ट जी आहे ती वन एक्झाम आहे याची आणि त्याच्यानंतर डायरेक्टली इंटरव्ह्यूला तुम्ही जाताय. आता मुद्दा येतो की याचं क्वालिफिकेशन काय आहे. सिंपल आहे, तुमचं प्लेन ग्रॅज्युएशन आहे, हे त्याचं क्वालिफिकेशन आहे. जो एन्फोर्समेंट ऑफिसर म्हणजे ईओ किंवा एओ असं म्हणण्यात आलेलं आहे, त्याच्यासाठीचं एज लिमिट जे आहे ओपनसाठी 30 वर्षाचं आहे. किती? 30 वर्षाचं. बाकी त्याच्यामध्ये ओबीसी, एससी, एसटी, त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी जी असेल ना, त्याच्यामध्ये एक्सटेन्शन आहे. म्हणजे ओबीसीसाठी 33 वर्ष, एससीसाठी 35 वर्ष आहे, पीडब्ल्यूडी असेल तर 38 ते 45 वर्षापर्यंत आहे. तर तुम्ही ती ॲडव्हर्टाईज जी आहे ना, एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपच्या टेलिग्राम चॅनलला मी शेअर करेन. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल टेलिग्राम चॅनलची. त्याचबरोबर जे असिस्टंट कमिशनरची जी पोस्ट आहे याच्यासाठी जर एज लिमिट जे आहे ओपनसाठी 35 वर्ष आहे. लक्षात घ्या, किती? ओपनसाठी 35 वर्ष आहे. आणि त्याचबरोबर एससी, एसटी, ओबीसी मध्ये त्याच्यामध्ये 3 वर्ष, 5 वर्ष एक्सटेन्शन आहे. बघा, खूप चांगल्या प्रकारचं पद आहे, खूप चांगल्या प्रकारची पे लेवल आहे. म्हणजे एन्फोर्समेंट ऑफिसरचं जर पे लेवल बघितलं तर जवळपास 90 ते 95 हजार पर मंथ राहील. आणि याच्यामध्ये कसं राहतं की सगळे काटछाट करून तुम्हाला 90 ते 95 हजार मिळणार आहेत. त्याचबरोबर जो असिस्टंट कमिशनरची जी पोस्ट आहे ह्याच्यासाठी जवळपास 1,20,000च्या आसपास सगळं म्हणजे तुमचं जे काही कटिंग वगैरे करून तुमच्या हातामध्ये इन हँड पे आहे. सो वन ऑफ द बेस्ट पोस्ट आहे. 29 जुलैपासून आहे. त्यामुळे याला नक्की काय करा, तर तुम्ही हा फॉर्म फिल करा. फॉर्मची फी साधारणतः ₹50 राहते. खूप कमी फॉर्म फी राहते बघा यूपीएससीच्या बाबतीमध्ये. आणि अशा प्रकारच्या ज्या महत्त्वाच्या ॲडव्हर्टाईजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काय करेल तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. थँक्यू. जय हिंद.